पर्जन्य जल संचयन ये जो प्रकल्प है, ये किसानों से जो उनकी प्रैक्टिस रही है, परंपरागत किसान क्या करते हैं, जो भी फसल उगती है उसका हार्वेस्टिंग मतलब उसकी कटाई होती है, उसका इस्तेमाल किया जाता है और थोड़ा सा बचा कर रखते हैं अपनी साल भर की ज़रूरत को पूरा करने के लिए, और अगले साल बोने के लिए इसी को बीज करके इसको जमा करके रखते हैं और बाकी जो बचा है वो बाजार में बेचा जाता है। तो हमें किसानों से ये सीखना चाहिए कि शहरों में हो या गाँव में, बारिश के पानी की सिंचाई हम संचयन करें, उसका बारिश में इस्तेमाल करें हमारी ज़रूरतों को पूरा करने के लिए, क्योंकि पीने के अलावा काफ़ी जगह पर इसका इस्तेमाल किया जा सकता है। इसमें कोई ज़्यादा लागत नहीं लगती और ये पानी हमें 4 महीने जो भारतवर्ष में उपलब्ध होता है, इसका इस्तेमाल करने के बाद जो ज़्यादा बारिश का पानी है, जो हम भूजल के पुनर्भरण के माध्यम से जमा करके कुदरती जो जगह है ज़मीन के नीचे, उसमें जो विज्ञान है इसके सहायता से हम ढूंढ के इस जगह पर अगर जमीन के नीचे इसे भूजल पुनर्भरण के माध्यम से जमा करें तो जमीन पर कोई जगह नहीं जाती, इसका खर्चा भी बहुत कम लगता है और साल भर की ज़रूरतों को पूरा करने के लिए हम आत्मनिर्भर हो सकते हैं। यही उद्देश्य से रेन वाटर हार्वेस्टिंग को सब जगह अपनाना चाहिए। सहकारी आणि खूप ह्या सोसायट्यांमध्ये लोकप्रिय असलेले आणि ह्या चळवळीशी अतिशय जवळचं नातं असलेले श्री सीतारामजी राणे यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा उपक्रम ठाण्यामध्ये ह्या आमच्या उकोनच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे। 3 दिवसाचा हा त्यांचा कार्यक्रम आहे आणि मी ह्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की अतिशय चांगल्या प्रकारचे स्टॉल त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। मला ज्या गोष्टीची गरज होती म्हणजे प्रामुख्यानं सोलर, जे टाटाचं एक चांगला ब्रँड आहे, सोलर पॅनलच्या माध्यमातून सोसायट्यांची जी वीज बचत कशी करावी हे ह्या एका ठिकाणी एका स्टॉलवर मला प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे भविष्याचा वेध घेऊन या देशामध्ये क्रांती घडणाऱ्या आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या मनातला जो भारत आहे आणि पर्यावरणपूरक भारत कसा असावा हे वाहनांपासून आपण सुरुवात करावी असं त्यांचं एक स्वप्न आहे आणि त्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक व्हेकलची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणायला सुरुवात केलेली आहे आणि भविष्य ही इलेक्ट्रिक कारचंच आहे। त्यामुळे सोसायट्यांमध्ये ज्या काही भविष्यातील गाड्या डिझेल आणि पेट्रोलच्या घेण्यापेक्षा जर इलेक्ट्रिक कार सर्वसामान्य लोकांनी सोसायटीच्या सभासदांनी घेतली तर मी लोकप्रतिनिधी म्हणून आजच जाहीर केलेलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जेवढ्या काही सोसायट्या आहेत तेवढ्या सोसायट्यांना आमच्या आमदार निधीतून किंवा इतर काही जे आम्हाला फंड्स अवेलेबल होतात त्या निधीतून सोसायट्यांना सोलर पॅनल आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिकचं जे चार्जिंग स्टेशन आहे ते आम्ही प्रोव्हाइड करू। की हाऊसिंग हा सहकारामधलं नॉन प्रॉफिट सेक्टर आहे आणि त्यामुळे त्यांना ही व्हॉलंटरी सर्व्हिस आहे, त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणी येतात। हे अधिवेशन हे या दृष्टीने एक प्रकारे महाअधिवेशन आहे की ज्याच्यामध्ये 5,000 हजार प्रतिनिधी येतील आणि त्यांना एका दृष्टीने काम करण्याचं एक फार मोठं मार्गदर्शन हे या अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे, त्यांचं प्रबोधन होणार आहे आणि तज्ज्ञ मंडळी जी आहे ती वर्कशॉपच्या माध्यमातून त्यांना सांगणार आहेत आणि याचा खूप मोठा उपयोग होईल। विशेष करून या शहरामध्ये तर पुनर्विकास जो चालला आहे तर अनेक वेळेला सेल्फ रिडेव्हलपमेंटची भूमिका जी आहे ती या अधिवेशनामध्ये मांडली जाणार असल्यामुळे आज जे पुनर्विकासामध्ये अडथळे येतात, अनेक वेळेला अनेक विकासक जे आहेत ते फसवणूक करतात आणि लोक अक्षरशः 10-10 वर्ष त्यांना त्या नवीन बांधलेलं घर मिळत नाही। तर सेल्फ रिडेव्हलपमेंटची जी प्रक्रिया आहे त्याच्यावर देखील या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला जाईल।